तर तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर जोरदार तोफ धडाडली। यावेळी बोलताना राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। मोदी सरकार फक्त अदानींवरच मेहरबान का असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी 2014 पासूनचे अदानींचे वाढते उद्योग दाखवत मुंबईकरांना जागा होण्याचं आवाहन केलंय। तसंच मुंबई अदानींना देण्यासाठी भाजपला मुंबई जिंकायची असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। यावेळी बोलताना भाजप ब्रँडवरून देखील उद्धव ठाकरेंनी हल्ला केलाय। ही निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची असून मुंबईला वाचवा असं आवाहन राज ठाकरेंनी मुंबईकरांना केलंय। तर आजच्या जाहीर सभेतून राज ठाकरेंनी भाजपवर काय टीका केली बघूया। ज्यावेळेला वेडावागड्या पद्धतीने ज्यावेळेला निवडणुका जिंकण्याचं यंत्र किंवा तंत्र हे ज्यावेळेला हस्तगत होतं ना, त्याच वेळेला हा उद्दामपणा येतो, ही मस्ती येते ना, हा माज येतो ना, हा त्याच्यातनं येतो। अख्खी मुंबई विकायला काढली, अख्खा महाराष्ट्र विकायला काढला, अख्खा देश विकायला काढला। आता हा सगळा वाढवडला, आता बंदर येते म्हणून मी म्हटलं बंदर येत असेल, चांगली गोष्ट आहे। महाराष्ट्रात बाजूला विमानतळ कशासाठी? तर म्हणे मुंबई विमानतळावरचा सगळा कार्गो तिकडे नेणार आणि नवी मुंबई विमानतळ जे बांधलंय, इथून इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक या आपल्याकडच्या इकडच्या विमानतळावरनं, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल नवी मुंबईला नेणार। ही प्रोसेस हळूहळू सुरू झालेली आहे आणि पुढे हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार। या शिवाजी पार्क मैदान एवढी जवळपास 50 ते 60 शिवाजी पार्क मैदानं बसतील एवढा प्लॉट आहे तो। या अशा परिस्थितीमध्ये ही आजची निवडणूक होते, ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे। आज जर चुकलात, कायमचे मुकलात म्हणून समजा। आज जर तुमच्या हातातनं ही शहरं गेली, त्यांच्या हातामध्ये गेली, उद्या राजानं मारलं आणि पावसानं झोडलं, तक्रार कोणाकडे करायची? आज इतर राजकीय पक्षांमधले पण जे मराठी लोक आहेत, माझं त्यांनाही आव्हान आहे, सोडा ते सगळं, या मराठी माणसासाठी एक व्हा, या मुंबईसाठी एक व्हा, या महाराष्ट्रासाठी एक व्हा। तर याच सभेतून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय।